नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या द लर्निंग एक्सपिडिशन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण एबीसी आय डी कसा बनवायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तुमचे एबीसी अकाउंट म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स अकाउंट. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एबीसी आय डी बनवणं कंपल्सरी केलं आहे. तुम्हाला ॲडमिशन झाल्याच्या नंतर एबीसी आय डी बनवून महाविद्यालयामध्ये सादर करायचा असतो. जर तुम्ही एबीसी आय डी नाही बनवला तर तुमचं ॲडमिशन ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याचप्रमाणे तुमचा जो रिझल्ट आहे तो विद्यापीठाकडून जाहीर होणार नाही किंवा राखीव ठेवला जाईल. त्यासाठी तुम्हाला एबीसी आय डी बनवणं फार महत्त्वाचं आहे. चला तर पाहूयात एबीसी आय डी कसा बनवायचा. तुम्ही हा एबीसी आय डी घरच्या घरी लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती सुद्धा बनवू शकता. स्टेप पहिली, सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जाऊन www.abc.government.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल. त्यानंतर तुम्ही माय अकाउंटवर क्लिक करायचं आणि त्यानंतर स्टुडंट्स हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. आता तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यासाठी आधी तुम्हाला साइन अप वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा युजर नेम आणि 6 अंकी पिन तुम्हाला बनवायचा आहे. हा युजर नेम आणि 6 अंकी पिन तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. या ठिकाणी तुम्हाला युजर नेम आणि पिन बनवायचा आहे. यानंतर आधार कार्डशी लिंक असलेला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर जनरेट OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP टाकून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं नाव जे तुमचं आधार कार्डवरती असेल, त्यानंतर जन्मतारीख, नंतर जो 6 अंकी पिन तुम्ही जनरेट केलेला आहे तो पिन टाकायचा आणि त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता तुमचं खातं तयार झालेलं आहे. आता यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर टाका. त्यानंतर कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं. आता मोबाईलवर तुम्हाला एक OTP आलेला असेल. हा OTP तुम्हाला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी एक ड्रॉपडाऊन लिस्ट तुम्हाला दिसेल. या ड्रॉपडाऊन लिस्ट मधून तुमचं जे विद्यापीठ असेल ते विद्यापीठ तुम्हाला निवडायचं आहे. समजा SNDT विद्यापीठ असेल, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे विद्यापीठ, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अशा विद्यापीठांचं नाव ज्या विद्यापीठात तुम्ही प्रवेश घेतलेला असेल किंवा तुमचं कॉलेज ज्या विद्यापीठाशी अफिलिएटेड असेल ते विद्यापीठ तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तुमचं विद्यापीठ निवडल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. अशा प्रकारे तुमचा एबीसी आय डी बनला आहे. तुम्ही हा तुमचा एबीसी आय डी फ्युचर रेफरन्ससाठी, फ्युचर पर्स्पेक्टिव्हसाठी तुम्हाला हा नोंदवून ठेवायचा आहे. त्यानंतर क्लिक ऑन गो टू डॅशबोर्ड, नंतर गो टू डॅशबोर्ड या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुमचं एबीसी अकाउंट तयार झालेलं आहे. अशा प्रकारे तुमचं एबीसी अकाउंट हे दिसणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला प्रिंट पाहिजे असेल तर डिस्प्ले टू प्रिंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमच्या एबीसी आय डी तुमचा जो बनलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा प्रिंट घेऊ शकता आणि हा स्क्रीनशॉट किंवा ही जी प्रिंट आहे ती तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये सबमिट करू शकता. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक यू. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.